सुयोग चित्र मुंबई आणि नेहा आर्ट नागपूर प्रकाशित बाबांची लाडकी हे नाटक काल शनिवार 28 जून रोजी सायंकाळी 6 वाजता साई सभागृह वोकाट हॉस्पिटल शंकरनगर येथे सादर करण्यात आले। नागपुरातील व्यावसायिक रंगभूमीवरील फडीवर या नाटकाने एक वेगळा मानाचा तुरा रोवलाय। बाबांची लाडकी या नाटकात वडील आणि मुलगी या दोघांच्या नात्यातील भावनिक प्रसंग या नाटकातील जमिनीची बाजू आहे। हे नाटक केवळ एका कुटुंबाची गोष्ट सांगत नाही, तर प्रत्येक वडिलांच्या मनातील आपल्या मुलीबद्दलची एक अढी व्यक्त करते। यात लेखक वैभव अर्जुन परब यशस्वी झाले आहेत। वडिलांची भूमिका साकारणारे सुप्रसिद्ध सिनेनाट्य कलाकार राजेश चिटणीस यांचा अभिनय अत्यंत प्रभावी होता। त्यांचे संवाद, देहबोली आणि भावनात्मक उत्कटता ही पात्राला सजीव बनवते। मुलगी म्हणजे जबाबदारी नसून तीही घराचा आधारस्तंभ असते, हा संदेश नाटक प्रभावीपणे मांडते। भाऊचे पात्र साकारणारे नरेंद्र शिंदे यांची भावनिक भाऊ हा उत्तम साकारलाय। त्याच्या पात्रातील क्लाटणी ही नाटकाला केवळ वळण देते। पूजा पिंपळकर यांनी आईचे पात्र छान उभे केले आहे। नाटकामधील हवालदार राजेश शेरकी यांनी प्रसंगात विनोद निर्माण केले, तसेच मोघे आणि विल्यम परेरा यांनी आपल्या भूमिका उत्तम साकारल्या। अभिषेक बेल्लारवार यांचे संगीत पार्श्वसंगीत भावनांना अधिक गहीर करतं, तर किशोर बत्तासे याची प्रकाश योजना प्रसंगानुसार प्रभावी टाकते। नेपथ्य सतीश काळबांडे यांचे उत्तम। अनेक प्रेक्षकांनी स्वतःच्या आयुष्यातील बाबांच्या आठवणींसोबत नाटक जोडून पाहिलं। काही जणांनी नाटकानंतर आपल्या वडिलांना फोन करून बोलल्याचं सांगितलं। नाटकाच्या प्रत्येक प्रसंगातून वडिलांचे प्रेम, काळजी आणि मूक त्याग जाणवतो। विशेषतः शेवटचा प्रसंग प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आणते। प्रत्येक प्रेक्षकांनी वडील आणि मुलीच्या पात्रात स्वतःला शोधले, हेच नाटकाचे यश।